बघता बघता 100व्या वर्षात मी पदार्पण केलं. माझी जन्मशताब्दी म्हणजेच सिंहावलोकन करण्यासाठी मला मिळालेली संधी आहे असं मी मानतो. हातातून वाळू निसटावी त्या गतीनं काळ कसा सरकत गेला हेही कळलं नाही. 1924च्या सुमारास जी मंडळी या भूतलावर अवतरली त्या सगळ्यांचीच परिस्थिती थोड्या अधिक फरकानं सारखीच असावी. सोबतीनं वावरणारे सवंगडी आणि आम्ही एक प्रमाणीकृत जीवन जगलो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आज माझी जन्मशताब्दी साजरी होत असताना आठवणींची अक्षरशः दाटी झाली आहे. आयुष्यात मी असामान्य असं काही कर्तृत्व गाजवलं हे मांडणाऱ्यातला मी अजिबात नाही. परंतु ज्या परिस्थितीतून गेलो ती परिस्थिती आजच्या तुलनेत अत्यंत विपरीत होती हे तेवढंच खरं. आव्हानं सगळ्यांच्याच वाट्याला येतात, तशी ती माझ्यापुढेही उभी ठाकली. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली या छोट्याशा आणि तेव्हाच्या अतिदुर्गम भागात माझा जन्म झाला. माझे आजोबा रामचंद्र पांडुरंग देशपांडे भंडाऱ्याच्या शाळेत शिक्षक होते. कालांतरानं ते शाळेचे मुख्याध्यापक झाले. माझ्या आयुष्यावर त्यांचा जबरदस्त पगडा होता. आपणही शैक्षणिक क्षेत्रातच यावं असं मला वाटायचं. आजोबा फार छान इंग्रजी शिकवायचे, त्यामुळेही असेल कदाचित मला हळूहळू इंग्रजी भाषेची गोडी वाटू लागली. इंग्रज राजवटीचा तो काळ होता. शासकीय कार्यालयात इंग्रज अधिकाऱ्यांचाच वावर होता. या इंग्रज अधिकाऱ्यांची मुलं माझ्या आजोबांकडे इंग्रजी शिकायला यायची. खुद्द इंग्रजांनाच आजोबा इंग्रजी शिकवतात याचं मला फारच अप्रूप वाटत असे. माझे वडील आत्माराम रामचंद्र देशपांडे त्यावेळचे 10वी मॅट्रिक झालेले होते. भंडाऱ्याला रेल्वे स्टेशन सुरू झालं होतं. लाल हिरवा कंदील गाडीला दाखवणाऱ्या इस्माचं मला फार कुतूहल वाटायचं. भली मोठी रेल्वे त्याच्या इशाऱ्यावर थांबते आणि चालायला लागते हे बघितल्यावर मला ती व्यक्ती केवढी शक्तिशाली असेल असा प्रश्न माझ्या बालमनाला पडायचा. एकदा सहज बोलता बोलता माझ्या आजोबांनी एका रेल्वेच्या इंग्रज अधिकाऱ्याला, अरे हो त्याचं नाव होतं यंग साहेब, यांना माझ्या वडिलांच्या मॅट्रिकपर्यंत झालेल्या शिक्षणाबाबत सांगितलं. इंग्रज अधिकाऱ्यानं माझ्या वडिलांना बोलवलं आणि मुलाखत वजा माहिती घेऊन रेल्वेमध्ये नोकरी दिली. त्या काळात मालवाहतूक रेल्वेनं फार मोठ्या प्रमाणावर होत असे. मालगाडीबाबतची इत्तंभूत माहिती ठेवण्याची जबाबदारी नानाजींकडे म्हणजे माझ्या वडिलांकडे होती. वडिलांची बदली अनेक गावांमध्ये होत असे. कलकत्त्याजवळील मच्छदा या गावी आमचे वडील बरीच वर्षे कार्यरत होते. त्यांची सेवानिवृत्ती बिलासपूर या गावाच्या रेल्वे कार्यालयातून झाली. रेल्वेशी आमच्या वडिलांची बांधिलकी होती. अत्यंत निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे ते आपली रेल्वेची कामं पूर्ण करीत असत. मला आठवतं, कोळसा ज्या मालगाडीतून नेण्यात येत असे त्या कोळशाच्या ढिगाऱ्यावर बसून अनेक वेळा मी प्रवास केला आहे. फारसे स्वच्छ नसलेले कपडे या प्रवासानं अधिकच काळे व्हायचे. भंडाऱ्याच्या मेनरो हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण करून मी नागपूरच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये 10वीत प्रवेशित झालो. 10वीत मला सगळ्याच विषयात बऱ्यापैकी गुण प्राप्त झाले. त्यामुळे पुढच्या शिक्षणाची ओढ वाढत गेली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मला 2 लहान बहिणी होत्या, सुमन आणि तारा. सुमन ग्रॅज्युएट झाली, परंतु तारा मात्र फार शिकू शकली नाही. आईवडिलांना दोघींची काळजी वाटणं स्वाभाविक होतं. दरम्यान मी आमच्या वडिलांच्या आग्रहास्तव टायपिंग शिकून AG ऑफिसमध्ये टायपिस्ट म्हणून रुजू झालो होतो. पण माझं त्यात काही केल्या मन रमेना. अर्थात टायपिंग शिकण्याचा उपयोग मला उर्वरित आयुष्यात खूप झाला हेही तितकंच खरं. नागपुरात त्यावेळी सुरेंद्र बारलिंगे यांनी पुढाकार घेऊन इन्कलाब नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. या वर्तमानपत्राच्या कार्यालयात मी काम करू लागलो.
माझ्याकडे आठवड्याची बखर आणि क्रांती निनाद अशी 2 सदरे लिहिण्याची जबाबदारी होती. महिन्याला 40 रुपये मिळत असल्याने आर्थिक हातभार लागत असे. उच्च शिक्षण घेण्याची ओढ मला सारखी लागून होती. महालातील तात्याजी वेलंकीवार कुटुंबाशी आमचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. शंकर, मनोहर हे माझे खास मित्र. वडिलांची सतत बदली होत असल्यानं माझ्या शिक्षणाचा खेळखंडोबा होई हे सर्व टाळण्यासाठी वेलंकीवार कुटुंबासमवेत मी राहू लागलो. शंकर, मनोहर आणि मी महालातून मॉरिस कॉलेजला शिकण्यासाठी जात असू. 10-15 किलोमीटरचा हा प्रवास बहुतांश दररोज सायकलनं होत असे. मनोहरचे वडील बावाजी वेलंकीवार हे भिक्षुकीचा व्यवसाय करत असत, परंतु ते फार महत्त्वाकांक्षी होते. त्या काळात जंगलाचे व्यवहार जंगल ठेकेदारांमार्फत होत असत. काल परत्वे मनोहरचे वडील बावाजी वेलंकीवार जंगल ठेकेदार झाले. त्यात त्यांनी अमाप पैसा मिळविला. पुढे मनोहरने वकिलीची पदवी प्राप्त केली, मात्र तो देखील नंतर जंगल ठेकेदारच झाला. शंकर फळड्या इंग्रजीत संवाद साधत असे. काही खरचटलं लागलं की अतिवेदनेला शंकर एक्सक्रुशिएटिंग पेन अशा इंग्रजी शब्दाचा लिलया वापर करीत असे. पुढे तो विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव झाला. माझ्या शैक्षणिक वाटचालीत वेलंकीवार कुटुंबाची भूमिका फार मोलाची ठरली. इतकंच नव्हे तर माझी सोयरीक डोळ्यांच्या कमलशी वेलंकीवारांच्या घरीच जमली. कमलची आई माहेरची चौरीकर आणि वेलंकीवार यांचे घनिष्ठ संबंध होते. कमलचे वडील फार लहान वयातच वारल्यानं कमलचा सांभाळ तिच्या आईनंच केला. तिचे मामा दादासाहेब चौरीकर वेलंकीवारांच्या घराजवळच राहायचे. बहिणाबाई म्हणजे कमलची आई. हिला कमलच्या लग्नाची चिंता वाटणं स्वाभाविकच होतं. कमलचं वेलंकीवारांकडे येणं जाणं होतं. कंदिलाची काच रांगोळीनं स्वच्छ करून लख्ख करण्यात कमलचा हातखंडा होता. कमलच्या आईनं एकदा तिची काळजी व्यक्त करून दाखवली. कोण करेल माझ्या मुलीशी लग्न? मी म्हणालो, कशाला काळजी करता, मीच करेन तुमच्या मुलीशी लग्न. अशा रीतीनं कमल माझ्या जीवनात सहचारिणी म्हणून आली. माझ्या आयुष्याला निराळीच कलाटणी मिळाली. मॉरिस कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात MA करून मी प्राध्यापकीचा पेशा स्वीकारला. धनवटे नॅशनल कॉलेजपासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासाला विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात विभाग प्रमुख होऊन पूर्णविराम लागला. मधला काही काळ बिंजाणी महाविद्यालयात असताना मी स्वतःच्या स्वतंत्र घराचं स्वप्न पूर्ण करू शकलो. माझी 5ही मुलं, 3 मुली आणि 2 मुलं आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहिले. नवऱ्याच्या निधनानंतर माझी बहीण तारा माझ्याकडेच होती. तिची 2ही मुलं माझ्याकडेच लहानाची मोठी झाली, योग्य मार्गाला लागली. माझं घर बरंच मोठं होतं, परंतु त्याचबरोबर कमलनी दिलेली साथ अधिक महत्त्वाची ठरली. तिनं यथायोग्य कुटुंबाचा नव्हे तर विस्तारित कुटुंबाचा सांभाळ केला. ती होमिओपॅथी डॉक्टर होती. काही दिवस तिनं स्वतःची प्रॅक्टिस देखील केली, परंतु खंत वाटते की घरच्या अगणित जबाबदाऱ्यांमुळे ती आपल्या व्यवसायाला न्याय देऊ शकली नाही. ईश्वराच्या कृपेनं आमची 5ही मुलं वयाची 60 पूर्ण करून सुखसमाधानानं आणि गुण्यागोविंदानं नांदत आहेत. सर्वांनाच नातवंड होऊन ते देखील आज आजी आजोबांच्या पंक्तीत आले आहेत. मॉरिस कॉलेजमध्ये शिकत असताना मला कादंबऱ्या वाचण्याची आणि उत्तम नाटकं बघण्याची गोडी निर्माण झाली. प्राध्यापक कृष्णन यांनी शेक्सपियरच्या 2 नाटकाचं केलेलं विवेचन, अँटनी अँड क्लिओपाट्रा, दुःख पर्यवसान ट्रॅजेडी आणि ॲज यू लाईक इट हे सुखपर्यवसान कॉमेडी माझ्या स्मरणात शेवटपर्यंत राहिलं. शेले, कीट्स आणि वर्ड्सवर्थ या कविता
कुसुमावती देशपांडे आम्हाला फार प्रभावीपणे शिकवायच्या. मला अर्थशास्त्र विषयाची गोडी याच कॉलेजात प्राध्यापक डी.के. बँकर आणि प्राध्यापक के.पी. चौबे यांच्यामुळे लागली. 1949च्या सुमाराला मी एम.एचा विद्यार्थी असताना निबंधाच्या पेपरमध्ये रिजनल प्लॅनिंग इन इंडिया या विषयावर निबंध लिहिला. मला वाटतं विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नांवर पुढे जाऊन मी जे लिखाण केलं त्याची नांदी म्हणजे माझा तो निबंध होता, असं आज मागं वळून बघताना वाटतं. 1965च्या पदवीदान समारंभात मला अर्थशास्त्राची PhD पदवी प्रदान करण्यात आली. नागपूर विद्यापीठ 1923 सुरू झाल्यापासून अर्थशास्त्रात PhD मिळविणारा मी 14वा विद्यार्थी होतो. या समारंभाला माझी आई आवर्जून उपस्थित होती. माझ्या शैक्षणिक प्रवासात तिचा वाटा अत्यंत मोलाचा राहिला आहे. 29 मे 1972ला आईनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या इच्छेनुसार 22 मे 1972 रोजी माझ्या दोन्ही मुलांच्या मौंजी झाल्या. चिरंजीव विनायकची मुंज माझे मित्र बबनराव जुगादे यांच्या मांडीवर लागली. श्री जुगादे आणि सरलताई जुगादे यांना मूलबाळ नव्हते. त्यांना हा क्षण विलक्षण समाधान देऊन गेला असावा. माझे 2 अत्यंत जवळचे मित्र बबनराव जुगादे आणि मनोहर वेलंकीवार 2006मध्ये दगावले. 14 जुलैला बबनराव तर पुढे 2च महिन्यात म्हणजेच 19 सप्टेंबर 2006ला मनोहर निवर्तला. जीवनातलं हे एक न पचवता येणारं सत्य आहे. 2 अत्यंत जवळचे मित्र गेल्यामुळे माझं मन सुन्न झालं. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हेच शेवटी खरं. 3 ऑक्टोबर 2007 मी 84व्या वर्षात पदार्पण केलं. वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व मित्रमंडळी आप्तेष्ट यांनी एकत्रित यावं या उद्देशानं मी दरवर्षी एक पार्टी देत असे. आज माझी जन्मशताब्दी साजरी होत असताना मला त्याचीच आठवण जागृत झाली आहे. रविवार दिनांक 7 फेब्रुवारी 2010 हा दिवस माझ्या आणि आमच्या कुटुंबात अतिशय दुःखद आणि दुर्दैवी असा उगवला. सौ कमल माझ्या आयुष्याची सोबतीण संध्याकाळी 5:30 वाजता अचानकच गेली. मृत्यूनं येण्याची चाहूलही लागू दिली नाही. तिच्या एकाएकी जाण्यानं मी फार एकाकी पडलो. तिच्या अनेक स्मृती दाटून येतात. आयुष्यात एक महत्त्वाचं पर्व संपलं अशी भावना निर्माण झाली. अगदी 3च महिन्यात 12 मे 2010ला आमच्या लग्नाला 60 वर्ष पूर्ण होणार होती. 100 वर्षाचा काळ पण अगदी चुटकीसरशी गेल्यासारखा वाटतो. सुरुवातीच्या काळात घर छोटं आणि घरात तब्बल 16 जण राहणारे होते. प्रत्येकाला वेगळी खोली तर सोडाच, पण अभ्यासाला निवांत जागा मिळणंही अशक्यप्राय होतं. अशा अडचणीच्या परिस्थितीत बेबीनं आणि इतर मुलांनी अभ्यास करून ते आपल्या पायावर उभे राहिले. माझ्या मुलामुलींचे लग्न सोपस्कार संपन्न झाले. माझी थोरली मुलगी चिरंजीव रंजनाचं लग्न डॉक्टर घनश्याम देशमुख यांच्याशी 1976 साली, चिरंजीव कल्पनाचं श्री मोहन व्यवहारे यांच्याशी 1978 साली, चिरंजीव अरुणा उर्फ छोटीचं 1980 साली श्री दत्तात्रय सोनेगावकर यांच्याशी झालं. चिरंजीव यशवंत उर्फ राजाचं लग्न सविता कुलकर्णीशी फेब्रुवारी 1984 साली झालं. चिरंजीव विनायक आणि सुरिंदर यांचा विवाह ऑक्टोबर 1988 साली संपन्न झाला. माझी धाकटी बहीण तारा माझ्याकडेच राहत होती. तिची मुलगी चिरंजीव वंदना हिचा विवाह श्री मोहन कुलकर्णी यांच्याशी आणि मुलगा चिरंजीव विवेक याचा विवाह श्री दीक्षित यांची मुलगी वर्षाशी झाला. हे विवाह झाल्यामुळे माझ्या बहुतांश प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पडल्या होत्या. गत आयुष्याकडे वळून पाहताना
थर्सडे विथ मॉरी या कादंबरीतील डेथ एंड्स अ लाईफ नॉट रिलेशनशिप हे वाक्य आज फार समर्पक वाटतं. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी प्रस्थापित झालेल्या संबंधाचा परिपाक म्हणजेच आजचा हा जन्मशताब्दी सोहळा. निरनिराळ्या क्षेत्रात कार्यरत आणि माझ्याशी ज्यांचे नित्याचे संबंध येत असत ते सर्व आज एकत्रित आलेले बघून माझं ऊर भरून आलं आहे. आज शरीराने जरी मी नसलो तरी माझं अस्तित्व संपल्याचं मला अजिबात जाणवत नाही आहे. आपण सर्वजण माझ्या या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी झालात हे त्याचंच द्योतक आहे. माझी स्वतःची अर्थशास्त्रावरील पुस्तकं, लेख, अहवाल कायमस्वरूपी उपलब्ध आहेत. विद्यार्थी, शिक्षक, संशोधक हे त्याला वाचक म्हणून लाभले आहेत. माझा शैक्षणिक वारसा माझ्या कुटुंबियांमुळे, असंख्य विद्यार्थ्यांमुळे, माझ्या अनेक सहकाऱ्यांमुळे पुढे सुरू राहिला हे बघून समाधान वाटतं. माझी 5 मुले, मुली आणि एकूण 9 नातवंड आणि 12 पणतू आहेत. माझी ही वंशवेल चांगलं शिक्षण प्राप्त करून हळूहळू अर्थार्जन करून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहेत. मला मुलांचं भरभरून कौतुक करणं किंवा कमलबद्दलचं प्रेम व्यक्त करणंही फारसं जमलं नाही. कमलचं जाणं अतिशय वेदनादायक आणि मनाला चटका लावणारं होतं. ती गेल्यानंतर मात्र प्रकर्षानं जाणवलं की आपण तिच्यावर किती विसंबून होतो. लिहायला बसल्यानं वेळ कसाबसा निघून जात असे. ती असताना माझ्या लेखनाच्या कामात मध्ये मध्ये येऊन ती मला जेवून कामाला लागा असं सुचवायची. खरं तर माझ्या जेवणानंतर ती जेवत असे, परंतु तरीही तिच्या बोलण्याकडं माझं दुर्लक्ष व्हायचं. आज ती गेल्यावर खरोखर जाणवतं की आपली कितीतरी कामं तिच्यामुळेच सुकर झाली होती. कमलच्या जाण्यानंतर मी जेमतेम 2 वर्ष जगलो. माझी मुलगी अरुणा उर्फ छोटू हिच्या मुलाच्या अनिरुद्धच्या लग्नाचं रिसेप्शन राजवाडा पॅलेस इथं 27 फेब्रुवारी 2012ला होतं. वयाची 88 वर्ष मी पूर्ण केली. कोणाचा आधार घेऊन चालणं, अगदी काठीचा देखील आधार मला क्लेशदायक वाटायचा, पण नाईलाज होता. रिसेप्शन आटोपून आम्ही सर्व घरी परतलो. माझी एक सवय होती, मला रात्री फार लवकर झोप येत नसे. वाचन करणं, TV बघणं मला आवडायचं. हे सारे सोपस्कार आटोपले आणि नेहमीप्रमाणे पायावर पाणी घेऊन मी माझ्या शयनकक्षातल्या पलंगावर येऊन बसलो. नॅपकिननं पाय पुसायला पलंगावर बसताना मला पलंगाच्या काठाचा अंदाजच आला नाही आणि मी पलंगावरून खाली घसरलो. माझा डॉक्टर मुलगा राजा आणि सुनबाई सविता यांनी लगबगीनं मला उपचारासाठी समोरच ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या जोशींकडे नेलं. या वयात पडणं म्हणजे जीवावरचं बेतणं असतं हे शब्दशः खरं ठरलं. 4 मार्च 2012 हा तो दिवस होता. सकाळपासूनच मला जरा वेगळंच वाटत होतं. काय ते शब्दात सांगता येत नव्हतं. माझ्यासाठी सगळेच प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. माझ्या आग्रहास्तव मुंबई सोडून राजानं नागपूरला बर्डीवर आपलं स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं. त्याच हॉस्पिटलच्या बेडवर पडून असताना गतकाळातल्या अनेक आठवणी डोळ्यापुढून तरळून जात होत्या. कसे निघून गेले ते आयुष्यातले सोनेरी क्षण कळलंच नाही. काळाच्या गतीचं हे कोडं आजवर कोणाला उमगलंच नाही. खरंच होतीच ती दुनिया न्यारी, उरली फक्त आठवणींची शिदोरी. सूर्य अस्ताला जाण्याची ती वेळ, माझी रोजची कॉलनीत फेरफटका मारण्याची. बाहेर पडावं म्हणून सारं बळ एकवटून उठलो, पण कळायला लागलं शरीर साथ देत नाही आहे. हळूहळू मला ग्लानी यायला लागली. काय होतंय ते कळायच्या आतच
माझे डोळे जड जड पडू लागले. सारं काही धुसर व्हायला लागलं आणि मी निद्रावस्थेत गेलो, तो कायमचा, कधीच जागा न होण्यासाठी. तूफान को आना है, आकर चले जाना है, बादल है ये कुछ पल का, छाकर ढले जाना है, परछाइयाँ रह जाती निशानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है.